यांचं आग्र्याचं प्रकरण आहे ना, हे साधं प्रकरण नाही आहे. एक 2-3 उदाहरणं सांगतो मी फक्त ते, की शिवाजीराजे आणि औरंगजेबाची भेट एकदाच झाली. महाराजांनी परत त्याचं तोंडच पाहिलं, नकोच म्हणाले ते. परंतु 12 मे 1666ला ही भेट झाली. त्यावेळेला औरंगजेबाची बहीण, हे दरबार बरखास्त झाला आणि औरंगजेबाची बहीण बेगम साहिबा म्हटले पत्रात, जहांआरा बेगम होती. त्याच्यानंतर औरंगजेबाचा वजीर होता जाफर खान, त्याच्यानंतर औरंगजेबाचा मीर बक्षी होता मोहम्मद अमीन खान, आणि मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. असे बरेच जण औरंगजेबाला भेटायला आले आणि ते औरंगजेबाला म्हणाले की हा साधा भूमी आहे, हा जमीनदार आहे एक साधा, आणि त्यांनी जे दरबारात याच वर्तन केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याला कडक शिक्षा दिली नाहीत, कठोरात कठोर शिक्षा केली नाहीत, तर त्याचा फार विचित्र परिणाम लोकांच्यावर होईल, तर तुम्ही याला ठार मारा, असं ते सगळे लोक म्हणायला लागले. औरंगजेबाने काही केलं नाही, ऐकून घेतलं. आणि हे शिवाजी महाराजांना कळलं बरं का, की असं असं जाऊन हे म्हणतायत. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे उठले आणि त्यांनी रामसिंग कछवाच्याकडे गेले. 66,000 रुपये त्यांनी आणले, हुंडी लिहून दिली त्याला. शिवाजीराजांचे इतर लोक आग्र्यातले इतर सावकारांच्याकडे गेले, पैसे त्यांच्याकडनं आणले आणि सगळ्यांना हुंड्या लिहून गेल्या. त्याच्यानंतर स्वतः शिवाजीराजे थैली घेऊन जाफर खान वजीराकडे दिले. त्यांचे इतर लोक थैल्या घेऊन इतर लोकांच्याकडे गेले. आणि हे जे मारा म्हणणारी मंडळी आहेत ती 7 जूनचं एक पत्र आहे परकालदासाचं, कल्याणदासाला लिहिलेलं. त्याच्यात तो असं म्हणतोय की जे लोक मारा म्हणत होते शिवाजीला, त्यातला मारवाडचा राजा सोडला तर बाकी शिवाजी महाराजांना अनुकूल झालेत, त्यांचे मित्र झालेत. म्हणजे औरंगजेबाची